माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 37 कथासार अभिवाचन करत आहे. भाग अध्याय 57 भक्त नरहरी आणि निंबराज महाराज यांची कथा. श्री गणेशाय नमः. संत एकनाथ यांची कीर्ती आता हळूहळू चौफेर पसरायला लागली होती. अनेक भक्त भाविक जन हे नाथांच्या दर्शनासाठी त्यांची अमृतवाणी ऐकण्यासाठी दूरदूरच्या गावातून अवश्य येत असत. त्यातच एक नरहरी नावाचा सशस्त्र ईश्वरभक्त हा नाथांकडे आला. त्याला लौकिक सुखाची नाही तर पारमार्थिक सुखाची ईश्वर कृपा प्राप्तीची इच्छा होती. त्याने सर्व संघ परित्याग करून नाथांकडे धाव घेतली होती. तो त्यांच्या जवळच राहून नाथांची सेवा ईश्वर साधना करीत होता. एकदा नाथ त्यास म्हणाले, बा नरहरी, अरे तू अशी किती दिवस येथे राहून माझी सेवा करणार? त्यापेक्षा तू असं कर, तू तुझ्या घरी जा, संसार परप्रंच नीटनेटका कर, अनुसंधान मात्र सोडू नकोस. तुझ्या अग्रहाभावाला भक्तीला श्रीदत्त दर्शनाचा त्यांच्या कृपेचा वर नक्कीच मिळेल. त्यावर तो नरहरीनाथांना म्हणाला, नाथ, अहो मला त्या संसार प्रपंचाचा मोह नाही. मला श्री दत्तात्रेयाची भेट हवी. मी काय करू? त्याचे ते बोलणे ऐकून नाथ त्यास म्हणाले, हे बघ, तू तुझी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी देवगिरी गडावर जा. तेथे जनार्दन स्वामींची समाधी आहे. त्यांची सेवा कर. त्यांच्या कृपेने तुला श्री दत्ताची भेट दर्शन घडेल. ती एकनाथाची आज्ञा शिरसा वंद्य मानून नाथांना, गिरिजाबाईंना लक्ष्मीनारायण भावाने वंदन करून नरहरी खरोखरच नाथांच्या आज्ञेप्रमाणे जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी आला. तो त्यांची नित्यपूजा नामस्मरण सेवा करू लागला. जशी का त्याची ती समर्पित सेवा स्वामींच्या पदी रुजू झाली. त्याबरोबर एके दिवशी त्यांच्या समोर 3 फकीर येऊन उभे राहिले. त्यांनी येवनी भाषेत त्यास त्यांची काय इच्छा, तो येथे का आला याची चौकशी केली. प्रथम तर त्या 3 फकीरांपासून तो थोडासा गोंधळलाच होता, पण त्याच वेळी त्याला त्याचा विवेक जागला. त्याच्या एकनाथाचे ते शब्द आठवले की तुला तेथे दत्तांचे दर्शन होईल. त्या अभिवचनास आठवीत त्याने समोर पाहिले. तो काय? त्यास त्या 3 फकीरांच्या जागी साक्षात एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी, दत्तराज यांचे दर्शन झाले. दिव्य दर्शनाने नरहरी भरून पावला. एकनाथाने दत्तरायाचा प्रार्थना करून नरहरीस अनुग्रह देण्याची विनंती केली. तेव्हा दत्तगुरूंनी नरहरीस जवळ घेतले. त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. त्यास बोधामृत पाजले. मोक्षमुक्तीची वाट दाखवली. तिन्ही देवभक्तांच्या कृपेने नरहरीच्या जन्माचे सार्थक झाले. त्याचा उद्धार झाला. त्याने स्वतःही पुढे अनेक जीवांचा उद्धार केला. श्री नरहरी यांनी ज्या अनेक जीवांचा उद्धार करून त्यांना भक्ती मार्गास लावले, त्यातीलच एक व्यक्ती म्हणजेच श्री निमराज महाराज. त्यांचे आडनाव दंडवते. ते नरसिंहपूर येथे राहणारे. त्यांच्या घराण्याची कुलदेवता हे नरसिंह. त्या दैवताचे पुजारी पण त्या दंडवते कुटुंबाकडचे होते. श्री दंडवते हे दाम्पत्य तसे खूप सदन, सोज्वळ, सन्मार्गी, पण त्या वैभवाला कमतरता होती ती पुत्राची. त्यासाठी निमराज महाराजांच्या वडिलांनी शिवपंचाक्षरी मंत्रपसना केली. तेव्हा त्यांना भगवान शिवाने तुला ईश्वर भक्त उत्तम पुत्र प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. ही शिवोपासना करीत असताना त्यांच्या पिताजींनी फक्त निंबाचा पाला खाऊनच ती उपासना केली होती. म्हणून की काय त्या उपासनेचे त्यांच्या पदरात पुत्ररूप फल मिळले. त्याचे नाव त्यांनी निंबराज असे ठेवले. तर पुन्हा पुत्र खरंच सद्गुणी ज्ञानी होता. तसेच तो श्रावण बाळासारखा मातृपितृभक्त होता. पुढे या पुत्राचा विवाह करून देण्यात आला. 1 नाही तर 2 सोयरिकी केल्या तरी त्यांना संतती नसल्याने निमराजांनी आपल्या मातापित्यांच्या निधनानंतर तो गाव सोडला. त्यांनी यवन प्रांतात जाऊन तेथे एका यवन प्रमुखाकडे दिवाणाची नोकरी मिळवली. त्या नोकरीच्या निमित्ताने निमराज हे त्या ज्या गावात घेऊन राहिले त्या गावाचे नाव ठेवते भावानगर. त्याच गावातील एक शेतकरी कुटुंबाचा कौटुंबिक वाद आणि त्यात निमराज यांना दिवाण म्हणून करावी लागलेली तपासणी, त्यांच्या मनावर त्या घटनेचा झालेला परिणाम, या गोष्टी त्यांच्या मनात वैराग्य भक्तिकर्षा जागवून गेल्या.
हे समजून घेण्यासाठी त्या बारकाईने लक्षात घेण्यासारखे. त्यांचे काय झाले? त्या भावानगर गावात दोन सख्खे भाऊ राहत होते. शेती हाच त्यांचा व्यवसाय. त्यातला धाकटा भाऊ सज्जन, सन्मार्गी, प्रामाणिक कष्टकरी, तसाच तो ईश्वरनिष्ठ श्रीहरीचा उपासक होता. त्याच्या मुखात सतत श्रीकृष्णाचे नाम असे. त्याचा थोरला भाऊ, त्याची बायको दोघेही पूर्ण कावेबाज, कपटी, लोभी होते. त्याला धाकट्या भावाचे सुखी जीवन पाहवत नव्हते. एकदा असे झाले की तो धाकटा भाऊ हा त्यांच्याजवळ असलेले धन घेऊन दानधर्म करण्याच्या हेतूने, द्वारकाधीशांच्या दर्शनाच्या हेतूने द्वारकेस निघाला. ते थोरल्या भावास कळले. तो प्रेमाचा आवाणीत त्याच्यासोबत त्या यात्रेस निघाला. पण त्या धनलोभापायीच द्वारकेस देवदर्शनात जाणाऱ्या धाकट्या भावाचा थोरल्या भावाने वाटेत खून केला. त्याचे धन लुबाडले व त्याचे प्रेत एका कपारीत पुरले. धाकट्याचे धन लुबाडून घेऊन थोरला भाऊ परत आला. धाकट्या भाऊजाईने थोरल्या दिरास, तुम्ही परत आलात, माझे पती कुठे, असे विचारले. तेव्हा त्याने, वाटेत आमचा वाद झाला, भांडणं झाली, तो कोठे गेला मला माहीत नाही, मी घरी परत आलो, अशी सरसासराव केलं. धाकट्या वहिनीला काहीसा संशय आला. त्याच रात्री तिचा नवरा तिच्या स्वप्नात आला. त्याने आपल्या थोरल्या भावाने आपल्याला मारून गावाजवळच्या जंगलात कुठे पुरले आहे ते तिला सांगितले. तिने दुसरे दिवशी ती गोष्ट गावकऱ्यांच्या कानावर घातली. रीतीसर आपल्या पतीच्या बेपत्ता होण्याची त्या बाईने राजदरबारी तक्रार केली. त्याचा शोध निवाडा करण्याचे काम नेमके निमराज याच्याकडे आले. त्यांनी त्या बाईची तक्रार ऐकून घेतली. तिने सांगितलेल्या स्वप्नाप्रमाणे तिच्या दिरास सोबत नेऊन 4 चौघ देखत जागी खणून तपास घेतला. तर काय, निमराजाचे जे पाहिले ते पाहून त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. कारण ज्या ठिकाणी थोरल्या भावाने लहान भावास पुरले होते, त्या भावाच्या देहाभोवती त्यांना श्री द्वारकानाथाचे सुदर्शन चक्र फिरताना दिसत होते. त्या साध्वी स्त्रीने तर आपल्या पतीच्या देहासोबत सहगमन केले. जाताना तिच्या मनाचा मोठेपणा इतका की तिने अपराधी दिरास कोणतीही शिक्षा न करता त्यास क्षमा करा, अशी निमराजास प्रार्थना केली, विनंती केली. तो कोण, कुठला एक साधा ईश्वरभक्त शेतकरी त्याच्या मृतदेहाचे रक्षण श्रीहरी आपल्या सुदर्शन चक्राने करतोय, हे पाहून निमराजाच्या मनात वैराग्य जागले, भक्ती जागली. आपणही असाच ईश्वर उपासनेचा मार्ग अवलंबून प्राप्त नरदेहाचे सार्थक साधायला हवे, त्यास वाटू लागले. त्यामुळे ते संसार प्रपंचातून विरक्त होऊन श्रीहरीच्या दर्शनासाठी, भक्ती उपासनेसाठी, जन्मकल्याणासाठी भक्ती मार्गाची वाट धरून द्वारकेस आले. द्वारकानाथाच्या दर्शनाने त्यांचे मन वेडावले. त्यांनी तेथे एक नाममुद्रा तयार केली. त्यावर मला सतत संत सज्जनांचा संग मिळावा, माझी देहबुद्धी नाहीशी व्हावी, असं लिहिलं. त्या निमराजाचे मन संसार प्रपंचातून फार विरक्त झाले. आता कधी एकदा तो श्रीहरी आपल्याला भेटतोय याची त्याच्या मनात आर्त आस लागली. येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 57वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.